बघा ना, हे जे लाईट हाऊसचा जो मेन स्ट्रक्चर आहे हे 1885 साली इंग्लंडमध्ये बनवलेलं होतं. सो बघा, सेंट अँजेलस फोर्ट अशा तोफा लावून ठेवलेल्या होत्या. जवळजवळ 200 वर्ष त्यांनी इथे राज्य केलं. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत केरळामध्ये. कन्नूर म्हणून प्लेस आहे, फेमस असं स्पॉट आहे. ओके, बरेच जण कन्नूरला व्हिजिट करतात आणि कन्नूरमध्ये ना बघण्यासारख्या पण बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या आज आपण एक्सप्लोअर पण करणार आहोत. त्यातल्या मेन गोष्टी म्हणजे सेंट अँजेलस फोर्ट. म्हणजे जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये पहिल्यांदा आले, ओके, त्यावेळी त्यांनी पहिला फोर्ट जो बांधला तर तोच आपला हा सेंट अँजेलस फोर्ट आहे, जो कन्नूरमध्येच आहे. आणि त्याच्याशिवाय इथे एक लाईट हाऊस पण आहे, जे इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं. सो म्हणजे तुम्ही म्हटलंच ना तर एखादी वेंटेज सिटी आहे. कन्नूरमध्ये फेमस असे बीच तर बरेच आहेत, पण सगळ्यात चांगलाच बीच कोणता आहे मॅडम? पायंबलम बीच म्हणून आहे. हां, तो दी गोल्डन सँड आणि असं म्हटलं जातं. यस. ओके, सो हे जे 3 मेन स्पॉट आहेत ना तर ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि याच्यातला अजून एक चांगला बीच, त्या बीचवरतीच आपण आपला स्टे घेतलेला आहे. तो आहे कोणता? कंझुम बीच म्हणून आहे. हां, तर आणि आपला जो स्टे आहे आपण जिथे राहिलो आहे ना तर ते पण कंझुम होमस्टे म्हणूनच आहे. ओके, आणि एवढं ऑसम स्टे आहे ना. ऑसम स्टे काय सांगा, कारण तुम्हाला समुद्राचा आवाज ऐकायला येत असेल. दाखवलं तुम्हाला, रात्री दाखवता नाही आलं. सो बघा, ही अशी आमची रूम होती आणि इथेच रात्री मी बसलेलो. आणि बघा, असं समोरच आहे आपला समुद्र आणि एवढं मस्त वातावरण झालेलं आहे ना. पाऊस पडतो ना तेव्हा अशा मोठमोठ्या लाटा यायला लागतात आणि समुद्राच्या जवळ ना नुसतं राहायचं आणि रिलॅक्स करायचं असं काहीचं मूड आहे. प्रत्येक वेळी समुद्राजवळ आल्यानंतर ना वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या सगळं करणं गरजेचं नाही आहे. ओके, कधीतरी असंच म्हणजे समुद्राला फील करण्यासाठी पण जर तुम्ही अशा ठिकाणी येऊन राहिलात, नथिंग लाईक इट. आणि एकदम एक टिपिकल केरळाचा असा हा बीच होमस्टे आहे. ओके, बघू शकता तुम्ही समोरच समुद्र, इथेच गेट आहे, गेटच्या तिथूनच आम्ही आलो. आमची गाडी पण आता इथेच पार्क आहे. आणि जर तुम्ही बघितलात ना मस्त एकदम हिरवागार आहे. ओके, समुद्राच्या जवळच बघा अशी नारळाची झाडं आहेत. ओके, तिकडे बदाम आहे. ओके, आणि तिकडे आमचं किचन आहे, मेन ऑफिस आहे. हे बघा, असं एकदम सगळा हिरवागार समुद्र पण आहे, हिरवागार पण आहे. असा पावसाळ्यातला घोगावणारा असा समुद्र आणि त्याच्या लाटा. रात्रभर या लाटांच्या आवाजातच झोपलो आहे. त्याच्यामुळे एक सुमधुर लाटांच्या आवाजाचं संगीत ना कानामध्ये कंटिन्युअसली वाजत होतं. त्यामुळे भारीच वाटतं आणि पाऊस पण पडून गेला आहे. त्याच्यामुळे बघा जमीन कशी सगळी ओली झाली आहे आणि सगळी ग्रीनरी आहे. हां, हां, तो नॅचरल पाण्याचा सोर्स आहे, तिकडून येतं आहे ते पाणी. हां, त्यांनी ते तसं फिरवलेलं आहे असं इकडून. हॅलो सर. सो तिकडे ओनर बसलेले आहेत. आणि हा किझुन्ना बीचवरचा होमस्टे आहे ना, तर या किझुन्ना होमस्टे म्हणून टाका, तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे. ओके, सो AC रूम ना आता मला प्राईस चेंजेस होत राहतात ना, म्हणून मी एक्झॅक्ट प्राईस सांगत नाही आहे, कारण हा जवळजवळ तो ऑफ सीझन सुरू झाला आहे. पण बिलो 3000 तुम्हाला AC रूम, सी व्ह्यू मिळून जाईल. ओके, सो एवढी चांगली अजून मला वाटत नाही बजेटमध्ये मिळू शकतं तुम्हाला. आणि आत्ता आपण हे सगळे स्पॉट आपण कन्नूरमधले एक्सप्लोअर करणारच आहोत. पण इथून 9 तासाची ड्राईव्ह आहे आज आणि आज आपण पोहोचणार आहोत ते गोकर्णाला. ओके, आता जास्त वेळ थांबून फायदा नाही आहे, पटापट निघूया. आधी जरा बाहेर जाऊया आणि आपला जिथे राहिलो तो किझुन्ना बीच तुम्हाला जवळून दाखवतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला. बघा, इथे आम्ही राहिलो. दिस इज अ बीच स्टे आणि मस्त आहे. मोस्टली रूम आहेत ना त्या सी फेसिंगच आहेत आणि 8 रूम आहेत. तर तुम्ही जास्त माणसं असाल ना तरी तुम्ही इथे आरामात राहू शकता. आणि जर 8च्या 8 रूम बुक केलात तर तुम्हाला हे सगळं असं प्रायव्हेट मिळेल. आता पावसाळ्यामुळे सगळं उलटं सुलटं झालेलं आहे, कारण 2-3 दिवस भरपूर जोरात पाऊस पडला आणि आमचं नशीब आहे, आम्ही जिथे जातो तिथे पाऊस नाही पडत. आधी पाऊस पडून जातो, सगळं थंडगार करून जातो. आणि बघा ना, काय एकदम टिपिकल केरळाची वाईब आहे ना. समुद्राच्या बाजूला पण एवढी चांगली जमीन आहे आणि आता गाडी बाहेर काढायची राहिलेली आहे आणि प्रेरणा ऑलरेडी बीचवरती गेली आहे. सो दिस इज अ होमस्टे नारळांच्या बनामध्ये. आणि या आता वाळू बघूया. आणि दिस इज अ प्लेस किझुन्ना रॉक्स बीच हाऊस. ओके, आता तुम्ही इथे विजिट करू शकता आणि याचंच समोरच चालत जायचं आणि डायरेक्ट तुम्ही बीचवरती येता. आलो पण आपण बीचवरती. थोडी श्रीवर्धनची आठवण झाली तर पण असे रॉक्स टाकून ठेवलेत, कारण जमिनीची धूप होऊ नये म्हणून. आणि बघा समुद्र, लांबवर असा पसरलेला समुद्र, काळे काळे ढग दिसतात. बघा, पाऊस नाही आहे. तिकडे पण एक फॅमिली आली आहे बघा, त्यांनी पण गाडी पार्क केली आहे. इथे मल्टिपल राहण्याचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे इकडे तुम्ही इथे पोचलात ना की जरी समजा इकडे नाही मिळालं तुम्हाला, ओके, हे आहे तर एकदम बेस्ट, नो डाऊट. असा माडांच्या बनामधला हा होमस्टे. पण इथे मल्टिपल ऑप्शन्स पण आहेत, पण थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत. हे त्यातल्या त्यात सगळ्यात स्वस्त होतं आणि AC पण होता. सो बघा, केरळचा समुद्र किनारा आणि तो सुद्धा पावसाळ्यातला. पण कसं वाटतोय? हां, सो आपली ट्रिप प्लॅन एकदम चेंज झाला. ओके, करून आपण डायरेक्ट बीचवरती आलो. उन्हाळ्यात आल्याचा फील आला आणि त्याच्याशिवाय आमचा ड्रेस कोड पण आता चेंज झाला आहे. ओके, जॅकेट वगैरे पण आता सगळी काढून ठेवण्यात आलेली आहेत आणि एकदम बीच काइंड ऑफ फील. मी पण शॉर्ट्सवरती आलो एकदम. बघा, भारीच वातावरण मस्तच ना. तर आता आपल्याला समोरच जायचं आहे, तिकडेच कुठेतरी सेंट अँजेलस फोर्ट आहे आणि त्यानंतर मग लाईट हाऊस
एक 10 वाजता उघडतं. तर पायंबलम बीच आहे, तर चला आता तिकडेच जाऊया. सो केरळ म्हटलं की भरपूर चांगले असे रस्ते आणि सदनता. ओके, तुम्ही बघू शकता मोस्टली सगळी गाड्यांची शोरूम वगैरे आहेत आता ऑन द वे. आणि आपण निघालो आता सेंट अँजेलोस फोर्टकडे. ओके, सो भारीच वातावरण आहे, मस्तच वाटतंय. पोचू आता. एक चांगली गोष्ट आहे, आपण जिथे राहिलेलो ना तिथून बाकी सगळी ठिकाणं होती ती एकदम नियर बाय आहेत. आता हे जे आहे 10 किलोमीटरवरती वगैरेच होते. सो ही एक चांगली गोष्ट होती. आणि सध्या आपण आहोत कन्नूर सिटीमध्ये. आणि बघा ना काही वेगवेगळे स्ट्रक्चर्स दिसत आहेत. ओके, सो ही आय थिंक मस्जिद आहे. ओके, पण अशी मस्जिद आणि असा कलर तर मी कधी बघितलाच नव्हता. वेगळी वाटते ना. आऊचं नक्की मस्जिदच आहे. आणि कन्नूर ही ॲक्च्युली मुस्लिम बहुल असं एक सिटी म्हणू शकतो आपण. कारण इकडचे म्हणजे इकडे खूप जुने म्हणजे 1300 शतकापासून ना मुस्लिम राजे होते, तर त्यांचं इथे राज्य होतं. सो बघू शकता कन्नूर सिटी. तर सिटीमधूनच तुम्हाला जायचं आहे सेंट अँजेलोस फोर्टला. 2 मिनिटात आता पोचू आपण. आणि एक चांगली गोष्ट आहे, आज पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे हा ना ऍक्च्युली ऑफ सीझन आहे. तो ऑफ सीझन असल्यामुळे आपल्याला जास्त गर्दी पण लागणार नाही, होप सो. म्हणजे कन्नूर अगेन इट्स अ सी पोर्ट आणि इंटरनॅशनल पोर्ट सारखाच होता. इथून बराचसा व्यापार चालायचा, स्पेशली अरब कंट्रीज बरोबर. आणि दॅट्स हाऊ पोर्तुगीज केम हिअर. आणि आता आपण जो फोर्ट बघायला चाललो आहे ना, पण पोर्तुगीजांनीच बांधलेला आहे इनिशियली. त्यानंतर मग तो कॅप्चर केला त्यांच्याकडून डच लोकांनी आणि नंतर मग ब्रिटिशर्सनी. ओके, सो याची पण एक मोठी हिस्ट्री आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊच फोर्टवरती गेल्यावरती. ओके, बट केरळची हिस्ट्री तशी एकदम सगळी कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, म्हणजे केरळामध्ये ख्रिश्चन धर्म आला खूप आधी, म्हणजे आय थिंक 3ऱ्या की 5व्या शतकामध्येच आला. मुस्लिम धर्म पण 8व्या की 9व्या शतकामध्येच इथे आलेला आहे. ओके, सो जेव्हा उत्तरेकडे म्हणजे घोरी जेव्हा आक्रमण करत होता, तर त्याच्या कित्येक आधी इथे समुद्रमार्गे मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म आलेले आणि ते इकडे वेल सेटल झालेले. सो आता बघा आपण फोर्टच्या दिशेने वळतोय. सो इथे जवळच आहे आता, एक 850 मीटरवरती. सो आता पार्किंग कुठे ते बघावं लागेल आपल्याला. सेंट अँजेलोस फोर्टचा हे होता बोर्ड होता, पण तो पडलेला होता. सो जाऊ, असाच रस्ता आहे. ते आय थिंक पोलीस स्टेशन आहे. आणि त्याच्याशिवाय कसं होतं माहिती आहे की हा जो फोर्ट आहे ना, इथे ना ब्रिटिश काळापासूनच ना लष्करी ठाणं होतं. तर आता पण इथे पण आपल्या लष्कराचा एक मोठा बेस आहे इकडे. तर तुम्हाला आपले सैनिक दिसू शकतात की बाहेर आहेत बघा. आणि आतमध्ये पूर्ण बेस आता एक मोठा ग्राउंड होतं. तर त्याच्यामुळे पहिल्यापासून इथं लष्करी ठाणं म्हणू शकतो. पोर्तुगीजां इथे ना या फोर्टवरती पण ना हजारोच्या मध्ये ना कॅनन मिळालेले, म्हणजे तोफांचे गोळे मिळालेले, कॅनन बॉल्स. आणि आर्किओलॉजिकल सर्वेच्या अंडर येतो हा फोर्ट, त्याच्यामुळे वेल मेंटेन आहे असं ऐकलंय. तर कसं आहे ते आपण आतमध्ये जाऊनच बघूया. बघा सेंट अँजेलोस फोर्ट आलेला आहे. आता पार्किंग शोधायची आपल्याला. आता समोर गाड्या तर लागलेल्या आहेत, सो तिथेच जायचं वाटतं. येस, आणि आपण आलेलो आहेत फोर्टमध्ये. हे बघा, इमॅजिन करा 500 वर्ष जुना असा हा फोर्ट आहे आणि वेल मेंटेन आहे. पार्किंगची पण चांगली व्यवस्था केलेली आहे, ते सगळ्यात आवडतं मला. हो बघा, हा असा एंट्रन्स आहे आणि मस्त अशी झाडं आहेत. आणि तिकडे काउंटर आहे बघा, तिकीट काउंटर. आणि बघा भरपूर असं पार्किंगची जागा आहे. हे बघा, टेन्शन. आता एक बस पण आली आहे. आधी आपण जरा तिकीट काढूया आणि मग आतमध्ये जाऊया सेंट अँजेलोस फोर्टवरती. सो बघा, सेंट अँजेलोस फोर्ट 50 रुपये तिकीट घेतलेत, म्हणजे 25 रुपये पर पर्सन. आणि या आता आतमध्ये जाऊया. हो, समुद्राचा आवाज पण येतो. आणि बघा ना, समुद्राचं पाणी असं मस्तपैकी खेळवलेलं आहे. तीच तटबंदी आहे. आणि सगळं कसं मस्त छान हिरवागार झालेलं आहे. सेंट अँजेलोस फोर्ट कन्नूर. ओके, आणि आता सगळी आता इन्फॉर्मेशन वगैरे दिली आहे. आणि वेल मेंटेन फोर्ट आहे, कारण हा अंडर आर्किओलॉजिकल सर्वेच्या अंडर येतो. आणि बाकी सगळे डिटेल्स दिलेले आहेत, कुठे कुठे काय काय आहेत ते. पार्किंग, मेन गेट, लाईट हाऊस, हॉस्टेबल, वेल, इन्फॉर्मेशन सेंटर, चर्च, ऑफिस, पब्लिक कन्व्हिन्स ग्राउंड. हे बघा, असं काहीसा मॅप आहे. सो बघा, असं काहीसा आपला फोर्ट आहे. आणि या आता डिस्कस करूया या फोर्टची हिस्ट्री. ओके, तर जसं तुम्हाला मी म्हणालो की इकडचे जे लोकल किंग होते, ओके, मुस्लिम किंग, ओके, कोलथिरी राजा म्हणून होता. तर त्याने पोर्तुगीजांना ही जागा आधी दिलेली वखार बांधायला, म्हणजे कारखाना बांधायला, बिझनेस रिलेटेड. आणि त्यानंतर मग पोर्तुगीजांनी कारखाना तर बांधलाच, तो सुरुवातीला लाकडी बांधलेला आणि त्यानंतर डायरेक्ट फोर्टच बांधून टाकला. ओके, सो पहिल्यांदा जो फोर्ट होता बघा, ते मस्तपैकी तोफखाना. पोर्तुगीज जेव्हा सुरुवातीला भारतामध्ये आले तेव्हा ते फेमस होते ना त्यांच्या दारुगोळासाठी, त्यांच्या तोफांसाठी. तुम्ही पण हिस्ट्रीमध्ये बघितलं असाल की आपले छत्रपती शिवाजी महाराज पण पोर्तुगीजांकडूनच तोफा वगैरे घ्यायचे. आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी पोर्तुगीजांनी इथे हा कारखाना बांधला सुरुवातीला. बघा, वाव, काय छान हवा सुटली आहे, मस्तच आहे बघा ना. आणि एवढा छान मेंटेन केलेलं आहे. आय थिंक इथे कसला तरी शो वगैरे चालतो. आणि याच्या वरती पण जाता येतं, तर वरती आपण जाऊच. मस्त हवा सुटली. आणि दॅट इज अनदर ॲडव्हान्टेज की तुम्ही ऑफ सीझनला या, म्हणजे पावसाळ्यामध्ये या. मी तर सांगेन
ओके, कारण बघा ना मस्त छान हिरवागार झालाय, जास्त कोण स्टाफ पण नाही आहे, पर्यटक पण दिसत नाही आहेत. आणि या मुली आहेत तर या कन्नूरमधल्याच आहेत, तर आता त्यांनी फोटो वगैरे काढायला सांगितलेला. ओके, सो कोणीच नाही तसं म्हटलं तर. आणि मस्तपैकी आम्ही आहोत आता इथे. जसं तुम्हाला म्हटलं, जेव्हा पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधायला घेतला 1505 मध्ये बांधायला घेतला आणि नंतर हा 1507 मध्ये कंप्लीट झाला आणि त्यानंतर मग त्यांचं लोकल राजांशी ॲज युजल भांडण चालू झाले. त्याच काळामध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावरती पण आपला एक बेस क्रिएट केला आणि त्याच्यामुळे त्यांनी हे जे दोन्ही पोर्ट आहेत, ओके, गोवा पण सुरुवातीला पोर्टच होता आणि आपला हा जो आहे कन्नूर पोर्ट याचा पण उपयोग म्हणजे त्यांचा नेव्हल बेस असा काहीसा केला त्यांनी. तर इकडून त्यांचं मेजरली सगळं ट्रान्सपोर्टेशन चालायचं, जो व्यापार होता तो चालायचा, जे युद्धासाठी जे काय सामान असलं ते आणलं जायचं. त्यांनी इथेच बरेच कॅनॉन्स ठेवलेले, नंतर कॅनॉन बॉल पण ठेवलेले. सो असं काहीसं त्यांचं हा साठ्याचं ठिकाण होतं. ओके, सो खूप भारी आहे. ओके, बाकी याच्याबद्दल आपण बोलूच, पण या जरा अजून पुढे जाऊया. सो बघा असं काहीसा मस्त वातावरण आहे बघा, अशी गुलमोहराची झाडं आहेत आणि त्याचा मस्तपैकी सडा पडला आहे आणि असा काहीसा सुंदर असा वॉक आहे. वाव, छान हवा सुटली आहे. हां, मला असं वाटतं इथे काहीतरी शो चालतो. ओके, तर त्याच्यासाठी ही सगळी लाईटिंग वगैरे केलेली आहे आणि खूपच छान मेंटेन आहे. ओके, सो यू कॅन स्पेंड लॉट ऑफ टाईम ऑन दिस फोर्ट. बघा का सुंदर असा परिसर आहे बघा, इथे बोटी ठेवलेले आहेत आणि जसं तुम्हाला म्हटलं की पोर्तुगीजने मी याचा पोर्ट म्हणून उपयोग केला, नेव्हल बेस म्हणून अशा तोफा लावून ठेवलेल्या होत्या. जवळजवळ 200 वर्ष त्यांनी इथे राज्य केलं, जेव्हा डच लोकांनी त्यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला तोपर्यंत. आणि असं समुद्राच्या कडेकडेनेच असा सगळा किल्ला वसलेला आहे आणि त्यांनी बघा इकडे प्रॉपर त्यांचं हिची वगैरे व्यवस्था आहे. त्यानंतर सामान, दारूगोळा आणि व्यापारासाठी जे जे काय सामान लागतं ना ते ठेवायला पण त्यांनी इथे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. प्रॉपर रेसिडेन्शियल प्लेस होतं. आणि नंतर म्हणजे आता हा जो तुम्हाला स्वरूप दिसताय ना, हे काय पोर्तुगीजांचंच नाही आहे. जसं तुम्हाला म्हटलं, पोर्तुगीजांकडून हा किल्ला डच लोकांकडे गेला. सुरुवातीला हा लाकडी होता आणि नंतर ब्रिटिशांकडे गेला आणि ब्रिटिशांचे सैनिक तर इथे राहायचेच, त्याच्यामुळे ब्रिटिशांनी तर हा एकदम प्रॉपर बांधून घेतला. त्याचं स्वरूप नेहमी बदलत राहिलेलं आहे किल्ल्याचं. पण बेस्ट ऑफ द थिंग बघा असा व्ह्यू काय भारी वाटतो ना बघा तो. सो प्रेरणा, कसा वाटतोय किल्ला? खूप छान वेल मेंटेन ठेवलेलं आहे. हां. मला वाटतं जर आपण पण आपला इतिहास असाच जर व्यवस्थित मेंटेन करून जपून ठेवला तर कदाचित म्हणजे पुढच्या पिढीला, त्या नंतरच्या पिढ्यांना बघता येईल. यस, मला वाटतं एवढा व्यवस्थित त्यांनी खूप चांगला मेंटेन केलेला आहे बघा. आणि मला वाटतं कुठेतरी गव्हर्नमेंट पण याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेते. हां, थँक्स बरोबर, कारण हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडरच येतो. ओके, सो त्यांचा जवळजवळ एक 8 ते 10 लोकांचा स्टाफ आता इथे आहे सध्या, तर ते सगळं मेंटेन करतात. एवढं सगळं छान गार्डन मेंटेन केलेलं आहे, त्याला चांगला टुरिस्ट स्पॉटच म्हणूनच बनवलेलं आहे बघा ना. अशा तोफा मस्त लाईनीत लावून ठेवलेल्या आहेत. त्याच्या आता पुढे जाऊया आणि हे बघा खूप मोठा असा फोर्ट आहे तसा. कारण जसं तुम्हाला म्हटलं की ब्रिटिशांचं पण हे लष्करी ठाणं होतं, त्यांची एक पूर्णच्या पूर्ण आय थिंक बटालियन इथेच होती. सो त्याच्यामुळे इथे खूप चांगली राहण्याची व्यवस्था वगैरे आहे, तर ते तुम्ही बघू शकता. सो या जरा आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधून रूम्स बघूया कशा दिसतात त्या. सो इमॅजिन करा ब्रिटिशांच्या काळात किंवा पोर्तुगीजांच्या काळात इकडे सैन्य राहत असतील आणि कशा रूम्स बनवल्या आहेत बघा. असा मोठाच्या मोठा पॅसेज आहे. ओ वाव, म्हणजे बॅरॅक्स आहेत, बॅरॅक्स सैनिकांसाठी आणि प्रत्येकासाठी अशी अजून एक बॅरॅक्स आहे. ओके, सो मला असं वाटतं हे तर स्टोरेज आहे. ओके, स्टोरेजसाठी हे सगळं बनवलेलं आहे. रूम्स वाटतं तिकडे आहेत, बघूया. आणि ते बघा इथून आपण आता वरती चढून जाऊया. सो बघा आता आपण वरती चढून आलेलो आहोत आणि इथून फक्त व्ह्यू बघा. अरे वाव, मग असे बघा आपण तिथे कुठेतरी होतो, तिथून आपण तोफा बघत होतो आणि हे बघा अशी काही सेटिंग आहे. आणि आता वरतून पण आपण चालत जाऊ शकतो. पण भारीच ना, हा एकच स्पॉटच भारी आहे. मला असं वाटतं कन्नूरला आलं पाहिजे, कारण फक्त या एकाच जागेसाठी. लाईट हाऊस पण इकडचं खूप सुंदर आहे असं ऐकलं आहे, आणि हा फोर्ट तर एकदमच ऑसम आहे. सो या आपण असेच चालत पुढे जाऊया आणि बघूया. अरे बापरे, सो हा बघा असं कडेकडेने वाव एवढा भारी वाटतं ना, मस्तच ना. आणि याचा विचार मी नेहमीच करत असतो की यार आता आपण आलो 21व्या शतका म्हणजे 2024मध्ये इथे, आणि जेव्हा 1507मध्ये हा फोर्ट बांधत असतील पोर्तुगीज, तेव्हा ते इथे कसे राहिले असतील, त्यांनी कसा विचार केला असेल, काय प्लॅन केला असेल. इथेच बऱ्याचशा लढाया झाल्या, तर त्या लढाईच्या वेळी इथे काय झालं असेल असं मागे जाऊन पिक्चरसारखं बघता आलं पाहिजे होतं ना, मजा आली असते. बरीच ऐतिहासिक ठिकाणं आहेत केरळामध्ये पण, आणि ती पर्यटन स्थळं पण म्हणून खूप छान डेव्हलप करण्यात आलेली. तर ते एक ॲडव्हान्टेज आहे केरळाचा. तिकडे पण गार्डनसारखा एरिया होता.
आय थिंक मगाशी आपण इकडून आलो. सो तो बघा, तो तिकडून आपली एंट्री झाली आणि हा असा टॉपचा प्रदेश आहे आणि इकडे असं समुद्र, मस्त झाड वाटतं ना. थोडा पाऊस नाही पडला पाहिजे फक्त. आणि आपण तिकडे कुठेतरी राहिला होतो, तिकडून मग आपण आता इकडे आलो आहे. भारीचं वातावरणच भारी आहे. सो पावसाळ्यामध्ये येण्याचे अनेक फायदे आहेत. एक तर असं वातावरण तुम्हाला मिळतं हिरवंगार आणि त्याशिवाय जास्त टुरिस्ट पण नसतात. थोडंफार आता आहे ते लोकल पब्लिकच आहे आणि ते बॅरेक्स म्हणा असं बनवलेले आहेत. सो आता फोर्टवरती आम्ही चांगलाच टाईम स्पेंड केला आहे आणि आता एकीकडे ना थिंक अँड टॉकचा पण व्हिडिओ शूट केला, तर तो आपल्या थिंक अँड टॉक चॅनलवरती तुम्ही बघू शकाल. आणि आता वेळ झाली आहे ती प्रेरणा लाईट हाऊसकडे निघूया. ओके, कारण बरेच पॉईंट कव्हर करायचे आहेत आणि इथून आम्ही जातोय गोकर्णाला. ते तर 9 तासाचं अंतर आहे, तर मला माहिती नाही रात्री किती वाजणार आहेत ते आज. पण ठीक आहे, आज आलो आहेत आता केरळमध्ये, तर केरळ एक्सप्लोर करत करत जाऊया आणि बघूया कालच्यासारखंच. यू नेवर नो आपण कुठे एंडअप होऊ, ते गोकर्णाला एंडअप होऊ की त्याच्या आधीच कुठेतरी एंडअप होऊ. लेट्स सी. तर चला आता इथून जाऊया ते लाईट हाऊसला. हो बघा, आता आपण निघालो आहे, फोर्टवरून उतरतोय आणि त्या तिकडे बघा ना खाडी दिसते, तर तिकडे जाऊया आता. आणि बघा तुम्हाला इथून ना मोपिला बे पण दिसतो, दाखवतो तुम्हाला. जरा वरती चढावं लागेल. हा बघा, असा मोपिला बे एरिया आहे आणि समोर जी सिटी दिसते ती कन्नूर आहे बघा. सो आपण राहिला तिकडे त्या साईडला कुठेतरी होतो. तर आता निघूया आपण हा बघा लाईट हाऊसकडे जायला. सो बघा आपण लाईट हाऊसच्या जवळ आलेलो आहोत, एंटर करतोय लाईट हाऊसला. आता बघूया कसं काय जायचं वगैरे, पार्किंग वगैरे कुठे आहे. आय थिंक पार्किंग तिकडे आहे. आणि परत बघा एकदा ऑफ सीझनला येण्याचे फायदे. पार्किंगमध्ये फार कमी गाड्या आहेत, मस्तपैकी गाडी पार्क केली आहे आणि समोरच आहे कन्नूर दीपस्तंभ, कन्नूर लाईट हाऊस. तर या आपण आता आतमध्ये जाऊयात, तिकीट काढावे लागेल परत एकदा. सो बघा एवढं छान मेंटेन केलेलं लाईट हाऊस आहे. आपण असं चालत चाललो आहोत, दोन्ही बाजूला अशी मस्तपैकी फुलझाडं लावली आहेत. जास्वंद बघा काय छान फुलली आहे. बघा इथे तुम्हाला जास्वंद भरपूर दिसेल केरळामध्ये, स्पेशली कंपाऊंडला जास्वंद वापरली जाते. आणि अगेन लाईट हाऊस हे समुद्राच्या जवळच आहे. आणि बघा ना इकडे एक छान गेस्ट हाऊस पण आहे, असं मस्त. आणि इकडे एक सी गेटवे पण आहे पायंबलम बीचसाठी. ओके, पण इकडे तुम्हाला पैसे देऊन जावं लागतं. बघा वारा सुटलाय, बाप रे बाप, बघा ना. आणि तिकडे कुठेतरी लाईट हाऊस आहे. एकदम मौसमच आहे. मला असं वाटतं कन्नूरला तर तुम्ही नक्कीच या आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये या, म्हणजे तुम्हाला काही गर्दी बिर्दी लागणार नाही आणि तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकाल. थोडा मी टाईम पण आणि आपला मस्तपैकी या शूट करा. आणि असा हवा असेल तर काय, जसं काय वादळच सुटलंय. काय काय जण तिकडे पण गेले आहेत, कुठून गेले आहेत ते मला माहिती नाही. बघूया. आणि हा बघा लाईट हाऊस आला आपला. इथे लाईट हाऊस म्युझियम पण आहे. सो लाईट हाऊसबद्दल सगळी माहिती आहे बघा. पूर्वीच्या काळाचे इन्स्ट्रुमेंट म्हणा, बल्ब म्हणा, पूर्वीचे बल्ब बघा लाईट्स कसे होते. इकडे व्हिडिओ बघू शकतो. आणि बघा जुना लाईट हाऊस वाटतं इथे ठेवला आहे त्यांनी. आणि बघा ना हे जे लाईट हाऊसचा जो मेन स्ट्रक्चर आहे हे 1885 साली इंग्लंडमध्ये बनवलेलं होतं आणि त्यानंतर मग ते इकडे आणण्यात आलं. आणि हे 1962पर्यंत इथेच होतं. आणि 30 सेकंड्समध्ये एकदा लाईट ह्याच्यातून फ्लॅश व्हायची. बघा ना एवढं जवळून पहिल्यांदाच बघतो ॲक्च्युली. वरचा पोर्शन ना, खालचा पोर्शन आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. जुन्या काळचं सगळं साहित्य ठेवलं आहे. स्पिरिट जार. सो अशा प्रकारचं म्युझियम यांनी बनवलं आहे आणि खूप चांगल्या कॉन्सेप्ट आहे राईट ना. ओके, असे आपल्याकडे लाईट हाऊस तर किती आहेत. देवगडला लाईट हाऊस आहे, आचऱ्याला लाईट हाऊस आहे आणि त्याचं एका प्रॉपर अशा पर्यटन स्थळामध्ये त्यांनी रूपांतर केलेलं आहे. तर मस्त छान डेव्हलप केलं आहे. सो आपण पण टेक्निकली करू शकतो कोकणामध्ये लाईट हाऊस म्युझियम आणि आता लाईट हाऊस वरती जायचंच आहे आपल्याला. काय हवा सुटली आहे रे बाबा. सो आय थिंक दिस इज द पाथवे ज्याचं ते चार्ज करतात तिकीट काढून तुम्हाला. असं बाजूने चालायला मिळतं. पण आपण डायरेक्ट जाऊया ते लाईट हाऊसला. मस्त ट्रेडिशनल हत्ती वगैरे असं बनवलेलं आहे. छान सेटिंग अरेंजमेंट आहे. आणि लाटा बघा ना काय मोठ्या मोठ्या येतात, भल्या मोठ्या लाटा आहेत अशा. आणि समोर दिसतो ना तो पायंबलम बीच आहे, तर तिकडे आपण जाणार होतो. आणि इकडे बाजूला अजून एक बेबी बीच पण आहे. आणि हे सगळं आता लाईट हाऊसवरून तर एकदमच ऑसम दिसणार आहे. तर चला वरती जाऊया आपण. सो वेलकम टू कन्नूर लाईट हाऊस. बघा एवढं वरती जायचं आपल्याला. आणि मॅप ऑफ कोचिन लाईट हाऊस डिस्ट्रिक्ट बघा ना, त्यांनी ना प्रॉपरली इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी सगळे लाईट हाऊस ना याचं पर्यटन स्थळं म्हणून त्यांनी डेव्हलप केलेली आहेत. ते बघा कासरगोडला पण लाईट हाऊस आहे, माउंट दिल्ली, कन्नूरचं तर दिसतंय तुम्हाला, कदलूर पॉईंट, बयोपोरे, चेतवाई, अजिकोड, कनकोडम, एलेपीला आहे, कोविलला आहे. सो असे सगळे यस पूर्ण केरळामध्ये. आणि हे बघा इकडे पण आहेत सगळे 8 डिग्री चॅनल पाण्यामधले सगळे. आपल्याला तर हे माहिती पण नाही लाईट हाऊस. कन्नूर लाईट हाऊसबद्दल इकडे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर या आता क्लाइंब करायला सुरुवात करूया. सो प्रेरणा पण आता क्लाइंब करते. चांगलीच खडी चढाई आहे. हो
तिकडे बरेच उंच आहेत ॲक्च्युली ना, आपल्या पुण्यामधले जरा छोटे छोटे आहेत. कापूस तर याच्यापेक्षा उंच आहे, पण आता इथून मस्तच व्ह्यू दिसणार आहे. आणि यांनी बघा ना प्रॉपर अशा पायऱ्या वगैरे डेव्हलप केल्या. तर बघा थोडासा व्ह्यू बघू शकता. आणि आपण लाईट हाऊसच्या वरती आलो आहोत. हे बघा व्ह्यू बघा फक्त लाईट हाऊसला. आणि हवा एवढी खतरनाक आहे ना. हे बघ ती घार उठते बघा, दिसते तुम्हाला. आणि इकडून तुम्ही तो पायंबलम बीच बघू शकता. आणि तिकडे तो वॉकवे पण आहे, पाथवे, छोटंसं गार्डन पण आहे. आणि बघा ना पावसाळ्यात येण्याचे फायदे, जसं तुम्हाला म्हटलं की मोठमोठ्या लाटा येतात, एवढा प्रचंड वारा आहे आणि हार्डली आणि पर्यटक आहेत. काय म्हणते त्यांना कन्नूर पावसाळ्यामध्ये प्लॅन केलं पाहिजे ना, बेस्ट आहे. गर्दी नाही, आम्हीच होतो आता पूर्ण लाईट हाऊसवरती. पाहिजे थोडा वेळ स्पेंड करू शकता आणि शुद्ध हवा पण एक्सपिरियन्स करा. आणि इकडे एक बेबी बीच पण आहे या साईडला कुठेतरी आहे. बोट पण इकडे बारीच नाही, छान डेव्हलप केलेलं लाईट हाऊस. लाटा बघा कसा एक्सपिरियन्स कमेंट करून नक्की सांगा. आणि कोण कोण येत आहे कन्नूरला, हा एक्सपिरियन्स केला या पावसाळ्यामध्ये. लाटाच लाटा भारी वाटतं ना. असं उंचावरती घर पाहिजे, घर, आणि अशी खिडकी पाहिजे, आणि खिडकीतून असा समुद्र दिसला पाहिजे. यार काय भारी वाटेल. असं एखादं घर जर मुंबईत मिळालं ना, जसं सी फेसिंग बिल्डिंग वगैरे, तर आय थिंक आय विल बी मोस्ट हॅपी. आणि असा एखादा बंगलो बांधायचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, जिथून असं समुद्र दिसेल आपल्या कोळसामध्ये वगैरे. काय म्हणता, भारी एक्सपिरियन्स. बघा लाटा बघा आदळत आहेत नुसत्या त्या खडकांवरती. हा ती आपटली. यस, काय वेगळंच वाटतं ना पावसाळ्यामधला समुद्र. माझं तर फेवरेट आहे, तुम्हाला तर माहिती आहे. मी तर कोकणामध्ये पावसाळ्यामध्येच येतो. आता माझा सीझन चालू झालेला आहे. जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑफकोर्स गणपतीसाठी. सो प्रेरणा, सेंट अँजेलोस फोर्ट बघून झाला, लाईट हाऊस पण बघून झालं. आता एक बीच, सगळ्यात फेमस बीच इकडचा, ओके, पायंबलम बीच. या आणि एवढी हवा सुटली आहे ना, मजाच येणार आहे. आणि पायंबलम बीचचा अजून एक ॲडव्हान्टेज कसं आहे माहिती आहे, आय थिंक म्हणजे एवढं गेलो नाही मी त्याच्यामुळे सांगतोय, पण हा चिवल्यासारखा बीच आहे. समुद्राला लागूनच ना मस्तपैकी रोड आहे, ओके, तर त्याच्यामुळे अजून मजा येते या बीचला. तर या चला निघूया बीचला. की लाईट हाऊसवरून तुम्हाला जो पाथवे दिसत होता ना, तर त्याची फी आहे इथे 20 रुपीज पर पर्सन. तर तुम्ही इथून एंटर करून असं गोल फिरून जाऊ शकता. आता आम्ही तर जात नाही आहे कारण तेवढा वेळ नाही आहे. ओके, सो आपण निघूया आता, कारण आता मला वाटत नाही आज रात्री आपण कुठपर्यंत पोहोचू. आणि माझं जरा ना वायपरचे प्रॉब्लेम झाले, तर ते जरा फिक्स करायचे आहेत, त्यामुळे मला जरा नाईट ड्राईव्हला पण प्रॉब्लेम येतो आहे. आणि बघा एकदम शांत असे रस्ते, जास्त कोणी नाही आहे, शांतताच आहे चांगली. पोचून थोड्याच वेळात बीचजवळ. सो बघा आपण आता पोचलो आहोत पायंबलम बीचला. सो आपण काय थांबायचा प्लॅन नाही करत आहे, बट बघा असंच काहीचा व्ह्यू आहे. बीचच्या जवळच आपल्याला फील आला ना, स्ट्रेट रोड आहे. इकडं जरा एमटी दिसला तर आपण थांबूया. सो बघा असा रूट आहे, रोड, आणि बरेचसे रेस्टॉरंट आणि स्टेची पण व्यवस्था आहे. आणि बघा आता पण बऱ्यापैकी गर्दी आहे पायंबलम बीचला. स्टेप्स चढून वरती जाऊ शकतो. हां काय, पण महत्त्वाचं म्हणजे बघा ते दमणच्या बीचवरती तुम्हाला नाही मिळणार. ते काय व्हाईट सँड. ओके, सो बघा एवढा मोठा बीच आहे बघा, भरपूर मोठा बीच आहे. आणि आता पण बऱ्यापैकी पब्लिक आहे ते. आणि बघा ना ते बिल्डिंग्स, जसं मी तुम्हाला म्हटलं, त्या बिल्डिंग्सला काय खतरनाक व्ह्यू आहे बघा. असं सी व्ह्यू बिल्डिंग असेल, ची विंडो किंवा तुमची बाल्कनी, तरच मजा येईल. लकी पीपल जे एकदम टॉपच्या फ्लोअरला राहत असतील, त्याचा त्यांना समुद्र दिसतो. आणि बघा ना एकदम व्हाईट सँड बीच आहे. थोडं ते डार्क आहे, पण हा बघा इथे व्हाईट सँड आहे. कुठे कुठेतरी आपल्या मिठभाऊच्या समुद्रकिनाऱ्याची आठवण झाली. आणि जरा शांत पण आहे. आणि तिकडे कुठेतरी पाऊस पण पडतो वाटतं. बघा काळे काळे ढग. आणि इकडे मस्तपैकी सगळ्या फॅमिलीज एन्जॉय करतात छान. असं हे पायंबलम बीच, आणि त्याच्या ऑपोजिटलाच बघा अशी मस्त राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. चांगली रेस्टॉरंट दिसतात, तर तुम्ही इथे येऊन तुम्ही फूड वगैरे खाऊ शकता. राहायला पण छान आहे बघा समोरच. सो आता सुरुवात झाली आपल्या कर्नाटकाकडच्या प्रवासाला. ओके, सो आता कन्नूर तर आपला एक्सप्लोर करून झाला. 3 हे मेन स्पॉट आहेत. अजून सुद्धा बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या. ओके, सो इथे काही वॉटरफॉल पण आहेत. बीचेस तर बरेच आहेत, पण हा सगळ्यात बेस्ट बीच. आणि अजून एक बीच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग करू शकता, म्हणजे बीचवरून तुम्ही कार घेऊन जाऊ शकता. ओके, पण दांडी बीच सारखं. ओके, तर तिथे आपण केलं, त्यामुळे आम्हाला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता.
3 स्पॉट, फोर्ट करा, त्यानंतर लाईट हाऊस करा आणि हा बीच. ओके, सो इकडे तुम्हाला बेस्ट ऑफ कन्नूर तुमचा एक्सप्लोर करून होता. आणि आता आपण निघालो होते बेकल फोर्टला. ओके, दिस इज ऑल्सो वन ऑफ बेस्ट फोर्ट. खूप फेमस फोर्ट आहे, हिस्टॉरिकल स्पोर्ट आहे. इकडचे जे राजा होते कलाथरी राजा, तर त्यांनी हा बांधला 14व्या शतकामध्ये. आणि त्यानंतर मग तो नायकांकडे गेला, त्यानंतर मग तो हैदर अलीकडे आला, टिपू सुलतानकडे, आणि मग ब्रिटिशांकडे. ओके, तर त्याची पण भरपूर मोठी हिस्ट्री आहे. तर ऑन द वे लागणार आपल्याला 75 किलोमीटरवरती आहे, म्हणजे अजून 1-2 तासाची जर्नी आहे. ओके, तर ऑन द वे आपल्याला भूक लागेल, तर तिथे आपण जेवण पण घेऊया आणि प्रवास करत राहूया. आता काय कोस्टल आपला प्रवास आहे, समुद्राच्या बाजूबाजूने. मस्तपैकी पाऊस लागला तर पाऊस पण लागेल. लेट सी, चला निघूया. सो आता आपण निघालो आहोत कन्नूरमधून, पायंबलम बीचच्या तिथून. बघा पुढे कर्नाटक साईडला बेकल फोर्टकडे. आणि बघा ना, असा मस्त रस्ता आहे ना, बीचच्या बाजूला त्यांनी असा केला. आणि इकडे एक टर्फ पण होता, फुटबॉल खेळत होते तिकडे. केरळमध्ये फुटबॉल खूप फेमस आहे. पण बघा ना, वा, मस्त अशी रिसॉर्ट्स आहेत, बंगले आहेत. हे बघा, नारळाची झाडं आणि हे सगळे असे रिसॉर्ट्स आहेत राहायला. कनका बीच हाऊस म्हणून म्हणा, अजून एक आलं कन्नूर क्लब, द कन्नूर क्लब म्हणून. अशोकम बीच रिसॉर्ट. यार बघू, आपण येऊ कधीतरी इथे स्टेला. बघा ना, आपण मस्त वाटतोय ना, असं वाटतं बंगलाच छान वाटतंय. हो, कलर छान वाटतं. जेमिनी बीच हाऊस. आय थिंक इट्स अ व्हेरी फेमस काइंड ऑफ प्लेस. परंबलम. ही सगळ्या लक्झरी प्रॉपर्टीज आहेत तिथे. बघा ना, ही पण काय प्रॉपर्टीज आहे चिऱ्यामधली. आणि व्ह्यू बघा काय. सो आता कसं आहे की एकदा येऊन गेलं की माहिती पडतं. तर आपण इथे पण राहायला आलो असतो. तर आपण येऊ पुन्हा कधीतरी. आता तरी आपल्याला बीच सोडायची वेळ झालेली आहे. सो राईट टर्न मारूया आणि तिच्या प्रवासाला सुरुवात करूया. कारण खेकडे आहेत, कोळंबी आहे आणि त्याच्याशिवाय बांगड्या पण दिसतो उजवीकडे. विच वन नेम ऑफ दी फिश? दा അയില ऐदा. हे बांगडा आहे आणि त्याच्या ഇത് പിയാപ്പള बियापळा. ചെമ്മീനി ഞണ്ട് ओके, असं केरळ. മാങ്ക മത്തി हां, केरळाची नाव आहेत सगळी. थँक्यू. सो बघा अशी बाजूबाजूला तिकडे दाखव. बघा इकडे आता अजून मोठमोठे फिश आले. अजून मोठमोठे फिश आहेत. नावं पण नाही. सो कन्नूरच्या मेन रोडला लागलो आहे आणि भूक लागली. म्हटलं आधी जरा जेवणच घेऊया, नंतर ना उशीर होत जातो. त्यामुळे इथे सफारी रेस्टॉरंट म्हणून आहे. बघा बिर्याणी, मंथी, अलफ्फम आणि शॉर्मा, चायनीज, तर हे सगळं आहे. अलफ्फम मी याच्यात एकदा खाल्लं आहे, खूप चांगली डिश आहे. ती ॲक्च्युली अरेबियन डिश आहे. तर दुबई साईडला वगैरे मोठ्या प्रमाणात असते. तर या जरा आतमध्ये जाऊया. आणि आता वेळ झाली ती जेवणाची. आणि बघा ना, इकडे आता फ्रेंडनं मागितला तो फ्राईड राईस. फ्रेंडचा फ्राईड राईस चांगला वाटतो. बिर्याणी मागवलं, पण ही केरळा बिर्याणी आहे, त्यामुळे याचा कलर हा ट्रॅडिशनल आहे. पण आपल्याला जशी एक्सपेक्ट असते ना मुंबईला, तशी नसते ही, जरा वेगळी असते. तर पण चव छान असते. तर या जरा बिर्याणी खाऊन घेऊया.